हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. मेथीची भाजी तर सगळ्यांनाच बनवता येते, पण मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ही आपली मेथीची भाजी आपल्या शेतातलीच आहे. तर मेथीची भाजी हिवाळ्यात स्वस्तही मिळते व छानही असते. तर मी एक गड्डी मेथीची भाजी निसून घेतलेली आहे व ती 2 ते 3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे, कारण हिवाळ्यात भाज्यांना खूप माती असते. तर इकडे मी मेथीची भाजी नीट छान धुवून घेतलेली आहे व इकडे मी त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे व 1 वाटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. दोन मोठ्या पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्याही मी चांगल्या निसून घेतल्या आहेत व त्या आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इकडं मिरच्या खूप तिखट नाही, त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहे. या साहित्याची तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे, लसूण हे कमी जास्त करू शकता. तर लसूण आणि हिरव्या मिरच्या ह्या आधी वाटून घ्यायच्या आहेत व त्यानंतरच शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, म्हणजे ते चांगले सरभरीत राहतात. सरभरीत शेंगदाणे हे मेथीच्या भाजीमध्ये छान लागतात. तर इकडे मी कढईमध्ये 2 आकडे तेल टाकून घेतलेले आहे व त्याच्यामध्ये जिरे मोहरी 1 चमचा जिरे मोहरी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणा, लसूण आणि हिरवी मिरचीचे वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे व ते लाल होईपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इकडे चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. हे वाटण चांगले लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये मी इकडे आपण धुवून ठेवलेली मेथीची भाजी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इकडे मी सगळी मेथीची भाजी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि ती सगळी मेथीची भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे व आपण ज्या मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून ते मस्त धुवून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. म्हणजे त्या पाण्यामध्ये जे थोडेफार वाटण राहिलेले असेल ते मेथीच्या भाजीमध्ये जाते व 5 मिनटं झाकण ठेवून मेथीची भाजी छान अशी वाफळते. त्यानंतर थोडी चेक करून घ्यायचे आहे की शिजली की नाही. मेथीची भाजी इकडे शिजली नव्हती, तर शिजेपर्यंत आपण इकडे चपात्या करून घेणार आहोत. तर तुमच्या इकडे चपात्या कशा पद्धतीने करतात हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आपल्या इकडे चपाती ही त्रिकोणी फोल्ड करून केली जाते. तर आपण अशा प्रकारे चपाती मस्त करून घेणार आहोत आणि इकडे मी मेथीच्या भाजीबरोबर चपाती बनवली आहे. मेथीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती हे काही बनवले तरी छानच लागते. तर इकडे मी आज मेथीच्या भाजीबरोबर चपाती बनवून घेतलेली आहे व इकडे तोपर्यंत आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे. तर इकडे मी मेथीची भाजी, चपाती आणि लाल मिरचीचा ठेचा, लोणचं असं सर्व करून घेतलं आहे. तर तुम्हाला मेथीची भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.